त्या दिवसानंतर त्या फाईलसाठी तुम्ही सर परत आलात नाही. तसं मी 3 वर्षांचे सगळे रेकॉर्ड शोधून वेगवेगळे करून ठेवलेत सर. नक्की 3 वर्ष? हो सर. कोणत्या फाईल बद्दल बोलतोय आकर्ष? मला माहित होतं तू दार्जिनकडे सापडणार. कोणाच्या सांगण्यावरून एवढं मोठं पाऊल उचललंस तू? हा हो नील, पण झालं काय सांगशील तरी? जसं तुला काय माहितच नाही. आज तर मी तुला संपवूनच टाकतो. काय झालं आकर्ष? तू त्रासलेला का दिसतोयस? नाही, काही नाही, थोडा थकलोय. बिटू, आपण आता घरी कसे जाणार? रिक्षा मिळेल इथे, पण 2-4 मिनिटं वाट पाहायला लागेल. तू परत परत फोन का चेक करतोयस? कोणाचा फोन येणार आहे का? नाही, काही नाही, ते एक अर्जंट कॉल करायचा होता. ऑर्गनायझर बरोबर काही बोलायचं होतं. कॅन यू एक्सक्यूज मी फॉर अ सेकंड? बाय प्रिया, उद्या भेटू. हॅलो. हॅलो सिस्टर. सिस्टर, आय एम सॉरी, मी आज तुमच्याबरोबर चुकीचं वागलो. ॲक्च्युली माझी मीटिंग होती आणि मी त्या वेगळ्याच तंद्रीत होतो. इट्स ओके. तुम्ही फोन का केलात? वेल, मी विचार करत होतो की संध्याकाळी येऊन तुमच्याकडून ती फाईल घ्यावी. सर, आता माझी शिफ्ट संपली आहे. तुम्ही उद्या या ना. उद्या 9 वाजता? ओके. थँक्यू. आकर्ष, इज एव्हरीथिंग ओके? या. रेवाजी, बैजू, परमेश्वराचे खूप खूप आभार आहेत की तुम्ही ठीक आहात. मला जसं कळलं की आग लागली आहे, मी अगदी अनवाणीच धावत धावत आलो तुमच्यासाठी, कॉलेज पासून क्लिनिक पर्यंत. कशा आहात तुम्ही? मिस्टर बैजू, मी एकदम ठीक आहे. तुम्हाला इतकं टेन्शन घ्यायची काही गरज नाही. रेवाजी, काय बोलताय तुम्ही? मी नाही तर काय हे परके पुरुष तुमची काळजी घेतील? मला आधी बघू दे, तुम्हाला कुठे लागलं तर नाही रेवाजी? ब्रो 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 ब्रो, जरा शांत हो. हा, रेवा ठीक आहे, एकदम ठीक आहे. आणि तसंही तू असताना रेवाला काय होऊ शकतं? हो. टेन्शन घेऊ नकोस, घरी जा, आम्ही येतोय. दार्जी, मला माहितीये या सगळ्याचा सूत्रधार अज्जूच आहे. अज्जू आणि जितू यांच्यात जे इशारे चालले होते ना, मला सगळं काही दिसत होतं. आणि तो जो इतकं भाषण ठोकून गेला ना तुमच्या समोर, ते तुम्हाला मला फसवण्यासाठी होतं. तू ठीक बोलतोयस. मी अज्जूचं खोटं ओळखलं होतं आणि हेही जाणलं होतं की अज्जूच्या सांगण्यावरूनच जितून आग लावली होती. दार्जी, मग तुम्ही त्याला जाऊ का दिलं? थांबवायचं ना त्याला. कारण तुला एक धडा मिळो यातून. हे बघ नील, आज जे काही झालं त्यावरून एक गोष्ट साफ झाली की तुझ्या माणसांवर तुझा वचक अगदी कमजोर झाला. नाहीतर अज्जूसाठी जितूने आपला जीव का धोक्यात टाकला असता. बघ, एक गोष्ट लक्षात ठेव की राज्य करण्यासाठी फक्त दहशत आणि ताकदीची गरज नसते. त्यासाठी तुला आपल्या माणसांना पूर्णपणे आपलंसं करावं लागेल. इतिहास आहे हा. मला माहिती आहे की अज्जू तुला तुझ्या डोळ्यात सलतो, पण बेटा, मालकाची शोभा नोकराच्या इमानदारीने वाढते. आणि यासाठी तुला अज्जूला आपलं करावं लागेल. तुला माझी जागा घ्यायची आहे. यासाठी तुला रागाचा नाही पण कूटनीतीचा आधार घ्यावा लागेल. अज्जूला आपल्यात करणं तुझी पहिली पायरी होईल. बस इथे. हे घे, चेहरा क्लीन कर. किती वेळा सांगितलं की काळजी घे. तुला काय गरज होती त्या आगीत फसायची? मम्मा, कुणी असं प्लॅन करून थोडीच फसतो. इट जस्ट हॅपन. आणि मी तरी पण बाहेर निघाले.
बिचारी रोशनी आतमध्ये अडकली हो होती. ठीक आहे. तिला तर किचन मध्ये काम करावं लागतं. तिला काय फरक पडतोय? नो मम्मा, एकतर बिचारी माझ्यामुळे तिथे येते आणि आज जर माझ्यामुळे तिला काही झालं असतं तर मला खूप वाईट वाटलं असतं. बरं झालं एजेने योग्य वेळी आज जाऊन तिला वाचवलं, नाहीतर आज माहित नाही काय झालं असतं. काय? एजेने रोशनीला वाचवलं? हो मम्मा, एजे सलमान खान सारखा हात गेला आणि रोशनीला हातात उचलून बाहेर घेऊन आला. रिअली ट्विंकल, तू तर खरंच युजलेस आहेस. तू का नाही आगीमध्ये अडकलीस? दर 2 तासांनी मॉइश्चरायझर करत जा. आणखी एक गोष्ट, तू मला हे नाही सांगितलंस की एजे इथे राहतोय आणि त्यानंतर नुसत्या एकावर एक घोडचुका करत बसलीस. ट्विंकल, तुझ्या जवळ इतकी मोठी संधी आहे. एजे तुझ्या जवळ राहतोय, त्याच्याबरोबर मैत्री वाढव, फ्रेंडशिप कर, समजलीस? डोंट वरी मम्मा, एजे माझा खूप चांगला मित्र आहे. व्हेरी गुड. या मैत्रीच्या धाग्याला इतकं मजबूत कर की जेव्हा तुला त्याची गरज वाटेल तेव्हा त्याचा फायदा घेता येईल. ह्याचा मी आधीच विचार केलाय आणि ते करते पण आहे. गेल्या 10 वर्षांपासून तुम्ही मला हेच तर शिकवताय. आणि काय फायदा झाला? गेल्या 10 वर्षापासून मी तुला ऑडिशनला घेऊन जाते, पण अजूनपर्यंत नाही ऍड नाही फिल्म. अगं ऍड तर सोड, पण साधं पोस्टरही नाही लागलं. मी किती मेहनत घेते तुझ्यासाठी, आणि तू? आकाशजी, मी ऐकलं की त्या हॉलला आग लागली होती. ट्विंकल, मी कशी दिसते? खूपच सुंदर मम्मा. तुम्ही ठीक आहात ना? कमोजी मी तुम्हाला कुठे लागलं तर कमोजी नाही ना? मी एकदम ठीक आहे. आय एम ओके. इंडियाचा नंबर 1 डान्सिंग स्टार आकर्ष जयसिंग आज आमच्या इथे. आकाशजी ही माझी वहिनी आहे, म्हणजे जाऊबाई. हा, आणि ट्विंकलची मम्मी. नो वंडर यांची मुलगी पण तशीच आहे. ही ना मुंबईहून आली आहे. हा, फार मोठमोठ्या लोकांची हिची ओळख आहे. असू शकतं की तुमच्या डॅडीना पण ही ओळखत असेल. हा, बाय द वे, आय एम नीलम. हॅलो मिसेस जाखर. असं वाटतं बहिणीनं हा आवडलाय. कम ऑन एजे, तू इतका फॉर्मल व्हायची गरज नाही. तू मला नीलम म्हणू शकतोस. कम ऑन मॅम, तुम्ही तर मोठ्यात माझ्या आईसारख्या. मी तुम्हाला तुमच्या नावाने कसं बोलवणार? इतक्या मोठ्या रॉक स्टारचे इतके चांगले विचार. तू मला आंटी तर बोलू शकतोस. खरंच? शुअर. अगं नीलम, आमची कम्मो तर आंटी पण बोलायला नाही म्हणते. तसं दोघात तर जास्त फरक तर नाहीये. आई पण ना, मी चहा घेऊन येते सगळ्यांसाठी. हा, चहा घेऊन येते. हॅलो अंकल, आम्ही वरच जात होतो. अरे कशाला आज जायचं बोलतोस? आत्ताच तर कुठे आलायस? तू थकला असशील. अरे आमच्या सोबत बस, चहा पी. आणि ट्विंकल सांगत होती की तू आज सगळ्यांना कसं वाचवलंस ते, आणि खास रोशनीला. असं काही नाही आंटी, मी तर बस कम ते ऑन एजे, इतकंही मॉडेस्ट व्हायची गरज नाहीये. बघ ना किती हाताला भाजलंय तुझ्या. मला वाटतं डॉक्टरांना तर बोलवावंच नाही नाही लागेल. आंटी, त्याची काही अरे, गरज नाहीये. मी एकदम ठीक आहे. मी आता वर जातो. एजे, हे काय सारखं वर जायचं बोलतोयस? हे घ्या, चहा पण आला. रोशनी चहाचा चहा सुपर. रोशनी, एजेला चहा दे.
या घरात फक्त भाडे करू म्हणूनच राहावं लागेल. खाणं पिणं पण बाहेरून मागवावं लागेल. आंटी, मी अंकलच्या परवानगीशिवाय चहा नाही पिणार. भाऊ कशाला नाही म्हणतील? तू तर रोशनीचा जीव वाचवला आहेस. खरं आहे ना भाऊ? आता इतकं म्हणतायत तर चहा घेऊनच जा. एजे प्लीज सिट. रोशनी, थँक्यू. एक मिनिट. मी फायबर बिस्किट घेऊन येते. यु नो, मी माझी फिगर आणि फिटनेसवर फार लक्ष देते. सी माय फिगर. आय कॅन सी. तुझ्या या आंटी समोर तर ट्विंकल मला देवी वाटतेय. सोड तिला. रोशनी, रोशनी, रोशनी. नील, मला माहिती आहे की तू आपल्या अम्मावर नाराज आहेस. मी दार्जींसमोर, अज्जू आणि बाकी लोकांसमोर तुझा हात थांबवण्यापूर्वी विचार करायला हवा होता. पण मी काय करू? तुझ्यामुळे आपल्या दार्जींना ठेच लागू नये हे पण मलाच पाहायचं आहे ना. हे बघ बाळा, तुझ्या बाबांनी सुद्धा दार्जींना कधीही कोणतं सुख नाही दिलंय आणि याच्यात कोणाचीही चूक नाहीये. त्या दोघांचे विचारच वेगळे आहेत. म्हणून आता तुझी जबाबदारी जास्त वाढली आहे, कारण आता तूच त्यांची शेवटची उमेद आहेस. अम्मा, मी तुला अगोदरच सांगितले ना की मी बाबांसारखा अजिबात नाहीये. आणि नाही कधी वागणार. मला माहिती आहे बाळा, आणि मला दिसतंय सुद्धा की तू जे करतोयस ते योग्य करतोयस. पण बाळा, अजून तुला तर फार फार पुढे जायचंय ना. तूच तर दार्जींचा एकमेव वारस आहेस. तुला फक्त कामच नाही सांभाळायचंय, तर उलट एक ना एक दिवस तुला संपूर्ण कर्नाल सांभाळायचंय. पण अशा प्रकारे राग काढून तू तर स्वतःच नुकसान करतोयस रे. मला माहिती आहे अम्मा, पण मी काय करणार? घाबरलो होतो मी.
आता कसं समजावं मी तुला? काही समजतच नव्हतं. परत परत एकच गोष्ट सारखी मनात येत होती. जर खरंच रोशनीला काय झालं असतं तर? अरे असं कसं काही झालं असतं? तूच तर बोलतोस ना की तू असताना रोशनीला साधी हवा पण स्पर्श नाही करणार. चल, मी रोशनीला भेटून येतो आता. आता यावेळी अच्छा ठीक आहे, भेटून ये. तुझं मन हलकं होईल. एक गोष्ट सांग मला आकर्ष, तू हे सगळं का करतोयस? आय मीन, वारंवार सारखे ऍक्सिडेंट होत आहेत, प्रत्येक जण तुला थांबवण्याचा प्रयत्न करतोय, आणि एक तू आहेस की आपलीच जिद्द धरून बसलायस. असं वाटतं या ऍक्सिडेंटचा तुझ्या डोक्यावर जरा जास्तच परिणाम झालाय. असा नको पाऊस. एकांतात स्माईल करणं वेडेपणाचं लक्षण समजलं जातं. हे घे तुझ्या गोळ्या, अँटीबायोटिक्स आहेत. ओके, सगळ्या घे. खुश. एक गोष्ट सांग मला आकर्ष, तू हे सगळं का करतोयस? आय मीन, वारंवार सारखे ऍक्सिडेंट होत आहेत, प्रत्येक जण तुला थांबवण्याचा प्रयत्न करतोय, आणि एक तू आहेस की आपलीच जिद्द धरून बसलायस. कम ऑन डूड, तू एक फोन करशील ना तर ऑर्गनायझर तुझ्या इव्हेंटसाठी एक नवीन शहर देईल. माहितीये, पण आता तू सांग, आता या वेळेला शहर बदलणं योग्य ठरेल? तेही मी इथल्या 10 जणांना एक चांगलं स्वप्न दाखवलं असताना. काय स्वप्न आकर्ष? आज लोकांचा जीव गेला असता. पण गेला तर नाही ना. तू हे का समजून घेत नाहीयेस की हॉलला कोणीतरी आग लावण्याचा प्रयत्न केला होता? बोल, गप्प का झालायस? हे बघ रेवा, ऑनेस्टली मला पण नाही माहिती की खरं काय आहे. पण एक गोष्ट मी नक्कीच जाणतो, जेव्हापासून आपण कर्नालला आलोय तेव्हापासून आपल्यावर बरेच वाईट प्रसंग आलेत ना. आणि प्रत्येक वेळी आपण त्या वाईट प्रसंगांवर मात केली, राईट? तर मग आता पुढेही तेच होईल. डोंट वरी रेवा. दोन इंच मोठे पाईप, 3 पॅकेट मोठे स्क्रू. पापाजी, हा, तुमचे कपडे आणले, ठेवू? घ्या. तू इथे आहेस, मी तर तुला सर्व घरभर शोधत होते. चल, सरळ उभी राहा. पण दीदा, हे काय आहे? तुझी नजर उतरवायची. दीदा, मी ठीक आहे, मला याची गरज अगं, नाहीये. असं बोलतात? नजर उतरल्याने वाईट गोष्टी निघून जातात. अरे, इतका मोठ्या घटनेनंतर सुखरूप घरी आलीस, ही तर शितला देवीची कृपा होती की योग्य वेळी आकाश पोहोचला आणि तुला वाचवलं. पण दीदा, लगेच नील पण तिथे आला आणि लगेचच मला हॉस्पिटलला घेऊन गेला. बरं, ठीक आहे. हा, चल, आता तू सरळ उभी राहा. दीदा, तू पण ना. तुझी आजी सांगते ते ऐक जरा. ऐकलंस? हा, सरळ उभी राहा. दार्जींचा फोन. नमस्कार दार्जी. रोशनी कशी आहे?
ठीक आहे, ते तर नशीब तिचं नील योग्य वेळी तिकडे आला आणि त्याने रोशनीला वाचवलं. पण असं किती वेळा नील तुला प्रत्येक वेळी वाचवायला येईल? हे बघ सुरेंदर, तुझी मुलगी माझ्या घरची सून होणार आहे. तर मग ती काय करते, कशी राहते, या सर्व गोष्टींचा आता तिनं नीट विचार केला पाहिजे. जर ती अशीच रोज आगीत फसणार, दगडफेकीत फसणार, अशाने कर्नालचे लोक 100 गोष्टी करतील. तुला लोकांचं बोलणं ऐकायची सवय असेल, पण माझ्या घरात हे सगळं नाही चालणार. उम्मीद करतो माझं बोलणं तुला चांगल्या प्रकारे समजलं असेल. हो, मी लक्ष ठेवीन आता. ठेवतोय मी. काही गरज नाही ह्याची नजर उतरवायची. अगं, जी मुलगी आपल्या घराची इज्जत सांभाळू शकत नाही, तिला कशाला कोणाची नजर लागेल? काय बोलत होते चौधरी साहेब? काय बोलणार आई? ज्यांच्या घरची होणारी सून रोज रोज तमाशामध्ये फसेल तर नाराज होतीलच ना. मी खरं सांगतेय पप्पाजी, या सगळ्यात माझी काहीच चूक नाहीये. मी तू मला एक सांग, तूच नेहमी चुकीच्या ठिकाणी कशी काय सापडतेस? खरी गोष्ट तर ही आहे आई, की ही मुलगी फक्त नीट वागायचा विचार करेल ना, तर प्रत्येक वेळी मला लोकांसमोर मान खाली घालायची गरज नाही पडणार. काही गरज नाही ह्याची नजर उतरवायची. अगं, जी मुलगी आपल्या घराची इज्जत सांभाळू शकत नाही, तिला कशाला कोणाची नजर लागेल? मामा, माझं ऐका, हिच्या पायात बेड्या बांधून टाका, तेव्हाच आपण सगळ्या अडचणींमधून मोकळे होऊ. तुला तिच्या अडचणींची चिंता करायची काही गरज नाहीये. मी आहे तिच्यावर लक्ष ठेवायला, समजलास ना? लग्नानंतर जे करायचं ना ते करत बस. जोपर्यंत रोशनीचं लग्न नाही होत ना, तोपर्यंत तिची जबाबदारी माझी जबाबदारी आहे, समजलं? हे घ्या, तुमच्यासाठी हळदीचं दूध आणलं होतं, पिऊन घ्या. तुमच्या जखमा बऱ्या होतील. तुम्ही प्याला? ते मी नंतर पिऊन घेईन. तुम्ही नाही पित तोपर्यंत मीही नाही पिणार.